मृत्यूसही न डरले मनी धर्मवीर, फुटले स्वनेत्र तुटली जरी जीभ शीर, दुर्गात दाहक ज्वलंत समाज व्हावा, म्हणून उराशी धरूया शिवसिंह छावा, म्हणून उराशी धरूया शिवसिंह छावा. ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी येते त्या त्यावेळी युगपुरुष देवपुरुष जन्माला येतात. पण आपल्या रक्ताच्या थेंबा थेंबामधून या हिंदू समाजाला जिवंत ठेवण्याचं काम जर कोणी केले ते फक्त धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी केले. ज्याप्रमाणे आई वडिलांशिवाय मुलाला अस्तित्व नाही त्याचप्रमाणे या हिंदू धर्माला अस्तित्व टिकवण्याचं काम धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने केले. त्यामुळेच तुमच्या समोर विषय घेऊन येतोय धर्मवीर बलिदान मास. तुम्ही म्हणाल बलिदान मास म्हणजे नेमकं काय? ज्यावेळेस औरंग्यानं छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलं आणि 40 दिवस अत्याचार केले तो एकमेव महिना म्हणजे बलिदान मास. औरंग्यानं संभाजी महाराजांना पकडलं आणि आम्हाला सांगितलं जातं की 2 प्रश्न केले. एक, आमचे कोणते सरदार तुला भेटले, आणि दुसरे की आमचा सर्व खजिना कुठे लपवून ठेवलाय. पण कधीतरी विचार करा, हा तिसरा प्रश्न का नाही सांगितला जात? तिसरा प्रश्न होता ज्यासाठी 40 दिवस अत्याचार सहन केले तो म्हणजे तू धर्मांतराला तयार होतो का? सर्व संपत्ती देतो पण तू धर्मांतराला तयार हो. आणि संभाजी महाराजांनी नेमकं त्या गोष्टीला विरोध केला आणि म्हणून धर्मवीर बलिदान मास आपल्याला साजरा केला पाहिजे. धर्मवीर संभाजी महाराजांच्या त्यागासाठी हे अत्याचार सहन केले ते फक्त धर्म परिवर्तनासाठी. तुम्ही म्हणा धर्मवीर बलिदान मास मग पकडायचा कसा? जर आपल्या घरात एखादा कोणी व्यक्ती वारतो तर त्याला अग्नी देणारा माणूस त्याची आवडती वस्तू सोडतो, चपला सोडतो, मुंडन करतो. ज्याप्रमाणे आपल्या घरातला जवळचा माणूस वारल्यानंतर आपण एखादी आवडती गोष्ट सोडतो, चप्पल सोडतो, मुंडन करतो. मग संभाजी महाराज सुद्धा आपले बापच होते आणि त्यांच्या त्या बलिदानासाठी आपण 40 दिवस आपली काही ना काही आवडती वस्तू सोडली पाहिजे. त्याग कळायचा असेल जर संभाजी महाराजांचा, संभाजी महाराजांनी तो त्याग कसा सहन केला असेल. हाते कापली, बोट कापली, जीभ कापले, कान कापले, डोळे सळ्या घुसवल्या. हा सगळा अत्याचार संभाजी महाराजांनी सहन केला. आपण देखील त्या त्यागाची भूमिका कुठेतरी समजवण्यासाठी, समजून घेण्यासाठी आपण धर्मवीर बलिदान मास पाळला पाहिजे. तुम्ही म्हणाल त्याने होणार काय? त्याने आपली कट्टरता वाढणार. ज्याप्रमाणे पंढरपूरच्या पांडुरंगासाठी वारकरी उपवास धरतात, त्याच्या मनात एकच भावना असते, ज्या ज्यावेळी मला भूक लागली त्या त्यावेळी मला पांडुरंगाची आठवण येते. या एकंदरीत फाल्गुन महिन्यामध्ये ज्या ज्या वेळेस आम्ही चप्पल सोडू, ज्या ज्या वेळेस या पायाला चटके बसतील त्यावेळेस आम्हाला संभाजी महाराजांच्या त्यागाची आठवण येईल. ती आठवण ज्यावेळेस आमच्या मनात राहील, कारण की जोपर्यंत आम्ही संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज आमच्या हृदयात धगधगते ठेवतोय तोपर्यंत या हिंदू समाजाला अस्तित्व टिकेल. पण ज्यावेळेस आम्ही शिवछत्रपती संभाजी महाराज विसरू त्यावेळेस आमचं अस्तित्व संपण्याच्या इथे जाईल. त्यामुळे धर्मवीर बलिदान मास सर्व हिंदूंनी घरोघरी, गावागावात, चौकाचौकात साजरा करायलाच हवा. आपण सर्वांनी त्या गोष्टीसाठी त्याग करायलाच हवा, कारण की आम्हाला संभाजी महाराज समजून घ्यायचं, त्यांचं बलिदान समजून घ्यायचं. ज्याप्रमाणे एखादा गडकोटाचा फोटो बघितल्यानंतर आम्हाला तो गडकोट कळत नाही का? जोपर्यंत आम्ही त्या गडकोटावर जात नाही, जोपर्यंत ती माती, ते दगड आम्ही अनुभवत नाही तोपर्यंत आम्हाला तो किल्ला कळत नाही. त्याचप्रमाणे धर्मवीर संभाजी महाराजांचा त्याग जर समजून घ्यायचा असेल तर जोपर्यंत आम्ही आमच्या शरीराला झीज देत नाही तोपर्यंत आम्हाला तो त्याग समजणार नाही. त्यामुळे आम्हाला सर्वांना बलिदान मास पकडावा लागेल, कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा त्याग करावा लागेल. कारण जर आपण छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान विसरू तर जगाच्या पाठीवर आपण हिंदू म्हणून राहणार नाही. म्हणून फाल्गुन महिन्यामध्ये संभाजी महाराजांच्या फोटोला हार घाला, दिवा लावा, कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा त्याग करा, तरच आपल्या हृदयामध्ये छत्रपती संभाजी महाराज धगधगते राहतील आणि तरच हा हिंदू समाज टिकून राहील. तुष्ट हे तुला गुरुन तुम्ही उरला.